वीकेंड आला आणि आम्ही भटकायला गेलो नाही असं तर कधीच होणार नाही. तर दरवेळेप्रमाणे वीकेंडला बाहेर निघालो होतो, पण गेले बरेच दिवस आम्ही फर्निचर बघण्यासाठी फिरतोय. मग त्याच कामासाठी आज पण गेलो होतो. बरेच दिवस फिरल्यानंतर आज फायनली आम्ही सोफा फायनल केलाय. आणि दुपारची वेळ होती, मस्त काटाकीरला मिसळ खायचा प्लॅन होता, पण तिकडची गर्दी बघून आम्ही कॅन्सल केलं, कारण आरव काय तिथे थांबणार नव्हता. त्यानंतर पटापट काहीतरी खाऊया म्हणून मग पराठा ऑर्डर केला. पराठा आणि लस्सीवर आरवने पण ताव मारला. त्यानंतर म्हटलं थोडासा किराणा वगैरे घ्यायचा होता, तर डीमार्टला जाऊया. आता मी भरपूर ठरवलंय की सॅटर्डे संडेला डीमार्टला जायचं नाही, पण कधी कधी ऑप्शनच नसतो. सो तिकडे गेलो. नेहमीसारखीच तिथे संडेला खूप गर्दी होती आणि अक्षरशः चालायला पण जागा नव्हती. तर सगळीकडे शाळा पण ओपन झाल्या, त्यामुळे पुस्तकं वह्या वगैरे पण विकायला आले होते. आणि हे बघून मला तर म्हणजे राहवलंच नाही. असं झालं की कधी आरव शाळेत जाणार आहे आणि हे सगळं आपण घेऊ, कारण आपल्या वेळेस एवढं फॅन्सी सामान नव्हतं. आता मार्केटमध्ये भरपूर फॅन्सी वस्तू आल्यात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण आमच्याकडे गेस्ट आले होते. बँगलोरची फॅमिली होती, प्रभातचे मित्र, त्यांची मिसेस आणि त्यांचा मुलगा असं आमच्याकडे आले होते. छान आमरसपुरीचं जेवण वगैरे बनवलं होतं. त्यानंतर मुलांना घेऊन खाली खेळायला गेलो, त्यांना सोसायटी वगैरे दाखवली आणि भरपूर दिवसभर गप्पा वगैरे मारल्या. आणि संध्याकाळी ते जायला निघाले. त्यांनी आरवसाठी गिफ्ट्स वगैरे, कपडे, भरपूर खायला वगैरे आणलं होतं. ते त्यांनी आरवला दाखवलं आणि मस्त दिवस पण आम्ही त्यांच्यासोबत स्पेंड केला. आणि असं कुणी भेटायला वगैरे आलं की आपल्याला पण छान वाटतं. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.